पैसे खोद कमी दिले होते तर ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं ना, नाहीतर मी इन्व्हेस्टिगेशनची मागणी का केली? मुद्दा याची चौकशी झाली. मी 5 गोष्टी तर सांगितलं, कुणाचे किती शेअर्स आहे, कुणाचे किती बेनामी आहे, हे तर दादा तू आणि मी शोधायला बसलो तर आपल्याला 2 वर्ष लागणार. पण मी जे आहे ते फी समरी कोणी फाईल केली, मुंबई पोलीस ते जॉईंट कमिशनर इकॉनॉमिक ऑफेन्स इन्व्हेस्टिगेशन कोणाचं, मुंबई पोलीस ते जॉईंट कमिशनर लॉ अँड ऑर्डर त्यांचा परिवार. आणि दुसरी गोष्ट कोणाचे किती शेअर्स आहे तर नंतरची गोष्ट येणार. चौकशी मुंबई उच्च न्यायालयाने काय दिली, त्या कारखानाची विक्री कशी झाली तिथपासून ती चौकशी आहे. मूळ चौकशी त्याची आहे. जसा अजित पवार तर चरणदेव साखर कारखाना, आता मला कळलं की ते येऊच देत नव्हते मला, तिथे असा करून बसले होते. तिथेही त्यांचे बोलणे तुम्ही बघितले नाही का, गोल्डन मॅन उभा होता. मग नंतर कारण नंतर सगळं बाहेर आलं. बाहेर आल्यानंतर 1050 कोटीची बेनामी संपत्ती होती. तो आम्ही स्टेटमेंट दिलं, त्याचा पुरा तो दुसऱ्या दिवशी जप्त झालं. ते तर सगळं चोरी 1 रुपयाची असो की 1 कोटीची असो, चोरी आहे. मुंबई पोलिसांना त्याची काही कॉपी वगैरे काय आहे? त्याची कॉपी निश्चितपणे माझ्या हातात आहे. त्याचा मी सारांश आपल्याला दिला आहे. उद्या मी त्या ॲफिडेव्हिटची कॉपी केंद्र सरकारच्या सगळ्या सिस्टमला देणार आहे. आणि 2 दिवसांनी याच्या 2-3 दिवसात मी मुंबई पोलीस इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला जाऊन जाब विचारणार. साहेब, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीमध्ये तो घोटाळा झाला असा आरोप करून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तुम्हाला पत्र दिलं प्रेमाने की याची चौकशी करा. तर याच्यावर तुमचं स्टेटमेंटही प्रसिद्ध झालं की त्यांचा विश्वास नाही का उद्धव ठाकरे बरोबर? नाही, माझं उत्तर पूर्ण सांगतो. भाग पहिला हा होता की ती जे त्यांनी मला जे फाईल दिली होती, आता मला पूर्ण सगळं जबाब पाठ नाही पण सांगतो. त्या फाईलीत काय होतं, 17 वाला ट्रान्झॅक्शन, बोगस कंपनीचं ट्रान्झॅक्शन, सेल कंपनीचं ट्रान्झॅक्शन, ईडी संबंधित एक पण डॉक्युमेंट नव्हतं. हा भाग 1. नंबर 2, जे 17 पेपर होते त्यातलं 6 पत्र हे पिंपरी चिंचवड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, प्रधानमंत्री यांना दिलेल्या तक्रारीचे होते. त्या तक्रारीत पण काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स नाही, पण ते सोडा. तर मी संजय राऊतला प्रश्न हा विचारला, 1 वर्ष झाले संजय राऊत त्यांचे शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना तक्रारी देत आहेत, तर त्यांनी काय दखल घेतली ते पण मला पाठवा ना. हा नंबर 1. नंबर 2, मी त्यांना सांगितलं की ईडी कडे तुम्ही लिहिलंय, खूप क्रेडिट तुम्ही आता कौतुक केलं आहे रायटिंग मध्ये. तर साहेब, ईडी कडे संजय राऊत माझ्यापेक्षा जास्त मोठं पदावर आहेत, पार्लमेंटरी पार्टीचे नेता आहेत. तर ईडी कडे तक्रार द्यायची असेल तर ह्या गोष्टी लागतात, ते मला पाठवा. तर या दोन्हीचं उत्तर अजूनपर्यंत संजय राऊतनी पाठवलं नाही. टीव्हीला त्यांनी असं सांगितलं की किरीट तुम्हाला 150 आहे. एक मिनिट, हे सगळं प्रश्न आपण पुढच्या प्रेस करूया. आता माझी प्रेस कॉन्फरन्स अजित पवार ते घोटाळे कथा सांगितली. 1050 कोटी तिथून झाले. जरणडेश्वरचं परत सांगतो, जरणडेश्वरची 90.5% शेअर हे अजित पवार आणि त्यांच्या भावंडांच्या कंपन्यांचे आहे. 90.5% अजित पवार आणि भावंड म्हणजे बहीण, जावई, मुलगा, 90.5%. त्यात त्यांनी 17 लेयर उभा केला. लेयर म्हणजे मला तर शब्द म्हणाले, 17 मध्ये काय म्हणतात, टप्पे म्हणा, म्हणजे 17 कंपन्या. शेवटी मग आम्ही पोचलो
हे सगळं अजित पवार मित्र, अजित पवार परिवार हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट की या निमित्ताने अजित पवार मित्र परिवार यांचं जर कंपन्यांची यादी काढली तर एक उदाहरण, एक म्हणजे दिस इज नॉट फायनल पण एक फुल प्रूफ 100 कोटी रुपये 2 बिल्डरनी अजित पवारांना दिले. मी अजित पवार म्हणतो म्हणजे त्यांचे परिवार धरायचा, म्हणजे ते 100 कोटी रुपये आजपर्यंत परतच नाही दिले. आज 11-12 वर्ष झाले. आणि गंमतच आहे, ज्यांनी दिले त्यांनी आता त्याला मांडवली केली. मांडवली म्हणजे राईट ऑफ, म्हणजे हे काही पैसे परत येणार नाही. तर 100 कोटी रुपये हे देणारे महाभाग कोण? त्याला टेक्निकल लँग्वेज मध्ये ब्राईट म्हणतात. ब्राईट म्हणजे लाच. कारण की बिल झाल्याने आपल्याला 10 रुपये कोणी देत नाही. आणि बँकवाले 2 महिने आपण इन्स्टॉलमेंट नाही भरला तर 3 महिन्याला मोटरसायकल उचलून घेऊन जातात. अजित पवार 12 वर्ष भरत नाही व्याज, आणि परत त्यांनी ते पैसे देताना लिहिलं. आता बॅलन्स शीट मधला मी वाचतोय, बॅलन्स शीट मधला वाचतोय की 100 कोटी रुपये भविष्यात कुठलं तरी यांच्याकडून पवार परिवारांकडून आम्ही जमीन घेणार, त्यासाठी ऍडव्हान्स म्हणून देतोय इंटरेस्ट फ्री. आता 12 वर्षानंतर काय झालं, ते काय जमीन देत नाही, हे पैसे काय परत येणार नाही म्हणून काय डोकते. आणि त्याचे असे अनेक आणखी ट्रान्झॅक्शन, त्याची 1050 कोटीची प्रॉपर्टी, म्हणजे स्टार्टेड फ्रॉम जरन डेथवर. जरन डेथवर पण अजित पवार आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते, अजित पवार फायनान्स मिनिस्टर होते, अजित पवार राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. तर स्वतःच्या नावाने घेतले, डायरेक्ट का नाही घेतलं, बेनामी का घेतलं? तर त्याची चौकशी व्यवस्थित सुरू आहे. आता रिपोर्ट त्यांनी हायकोर्टात द्यायचा आहे, ईडीला, आणि ते पण आता दादा तिघांची नावं तुम्ही वाचून दाखवले. आता पुढचं काय, एकंदर मी तुम्हाला सांगतो 18 केसेस माझा तर्फे लोकायुक्त, उच्च न्यायालयात, मानवाधिकार आयोग, पोलीस प्राधिकरण, मी या पुस्तकात दिले म्हणून त्याची डिटेल सांगितली नाही. 18 आणि त्याच्यात 5 केसेस मध्ये तर त्यांचं टाचेरे काढण्यात आले. आता नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल पुणे, आता तुमच्यासाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल पुणे मध्ये येथे अनिल परबदार रिसॉर्टची सुनावणी आहे 25 नोव्हेंबरला, आणि लोकायुक्त मध्ये आहे डिसेंबरला पहिल्या आठवड्यात. तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने रायटिंग मध्ये दिलं अनिल परबदार रिसॉर्ट बेकायदेशीर आहे, दिलं, आदेश दिला. 3 जण अटक झाले, जितेंद्र आव्हाडला अटक झाली, बेलवर सुटलं. अनिल देशमुख जेलमध्ये आहेत, आणि त्यांचा प्रदीप शर्मा इन्स्पेक्टर उमेदवार जेलमध्ये, त्यांच्या सचिन वादे प्रवक्ता जेलमध्ये, आनंद अडसूळची अटक झाली, हॉस्पिटलमध्ये आहे. म्हणजे 10 लोकांचं, आणि 6वे पोलीस कमिशनर फरार आहे, त्यांच्या विरोधात 17 FIR झालेले आहेत. आता पुढे जे आहे ते 3 लोक ईडीचा पुढे येत नाही, तर कोर्ट विल टेक एप्रोप्रिएट डिसिजन. ओके, एक हायपोथेटिकल क्वेश्चन, पुढे भविष्यात अशी सिच्युएशन आली की आयतर शिवसेना किंवा राष्ट्रवादी तुमच्याबरोबर, मी खाली भाजण्यात जे उदाहरण दिले ते रिपीट नाही करत, पण एक लाईन मध्ये सांगतो. कोविड मध्ये जे लूट माजवली त्यामुळे महाराष्ट्रात देशापेक्षा दुप्पट मृत्यू झाले, आणि हे उद्धव ठाकरे साहेब आणि पवारांमुळे. आणि तिथे कोविड मध्ये पैसे मोजत बसले होते. मी आता परत व्हिडिओवर सांगतोय, कोविड मध्ये भ्रष्टाचाराचे पैसे मोजत होते. वाक्य इथलं वाक्य तिथलं करायला करू नका. एक मिनिट, हे कोविडचं उदाहरण देतो. मे 2020 मध्ये मुंबईत 14,062 मृत्यू झाले टोटल एका महिन्यात. मे 2019 मध्ये मुंबईत 7,000 मृत्यू झाले. तर म्हणून तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर, घोटाळेबाजांना सजा झालीच पाहिजे. पॉलिटिक्स इज अ डिफरंट इश्यू,
पण महाराष्ट्रातील लूट करणं, लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार होणं हा वेगळा विषय आहे. दरवेळी होतं की अजित पवार जेलमध्ये जातात, ते जात नाही. भाजपचा त्यांना काही सपोर्ट आहे का? एक मी आपल्याला एक सांगू की मी कधीतरी आपल्या लोकांना विनंती करतो की दादा, मी हे पुस्तिका म्हणून आज लिहून आणली म्हणजे सगळ्यांसाठी की किती ऍक्शन आहेत. ज्यावेळी आपण भाषण करतो किंवा काही लेख लिहितो तो शब्दप्रयोग असतो. आता प्रताप सरनाईक जेलमध्ये नाही गेले, पण त्याची 78 एकर टिटवाळ्याची जमीन जप्त झाली ना. जेलमध्ये जाण्यामध्ये कारवाई होणं, सगळ्यांना काही जेलमध्ये पोट पण टाकत नाही, तर ती कारवाई होते. याच्या संबंधी कौतुक करायचं नाही. म्हणजे मग काम करण्यासाठी थोडं तर हसा. भाषणामध्ये जे बोलला की पाण्याच्या टाकीमध्ये पैसे मिळाले, त्याचा संदर्भ काय? आणि दुसरा एक माझा अज्ञान असेल, त्याचा संदर्भ सांगतोय. अजित पवार मित्र परिवारांकडे जे टाकू होतं त्यातल्या त्या अनेक गोष्टी ऐकण्यात आल्या आहेत आणि त्यात श्रम आहे. तुमचे इन्फॉर्मर असतात ना, काय म्हणतो इन्फॉर्मर आपण काय ते तुम्हाला जे माहिती देतात ते आम्हालाही देतात. तिथे काम करणारी लोक देतात. आता नेहमी सांगता की या सरकारमध्ये 18 मंत्री जे आहेत ते भ्रष्टाचारी आहेत. माझा ठाकरे सरकारमध्ये माझा अज्ञान असेल, पण एवढा पुरेसा आहे का अविश्वास ठराव आणण्यासाठी विरोधक म्हणून आणणार आहात का? हे सगळं तर हितोबा पहिल्या टप्प्यात मी दिलेला आहे. सर, थेट प्रश्न, अविश्वास ठराव विधानसभेमध्ये आगामी अधिवेशनामध्ये हे कसं आहे की त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस अधिक चांगल्या रीतीने, मी प्रश्न टाळत नाही, उत्तर पूर्ण उत्तर ऐका. पूर्ण की देवेंद्र फडणवीस जास्त चांगले देऊ शकतात, कारण की ते म्हणतात विधानसभा चालूच देत नाही. जे गेले अरे दादा, तर विधानसभा चालू देणार नाही तर चर्चा कशी होणार? दादाने उत्तर दिलं, विधानसभा चालू दिली तर निश्चितपणे ह्या विषयावर भाजप आक्रमक नाही. सर, आपण जे काही आता आरोप केले, ते जे काही घोटाळे ते किमान 8-9 वर्ष जुने आहेत. आपण जे काही आता आरोप केले ते दोन्ही घोटाळे जे काही आहेत ते गेले 8-9 वर्ष जुने आहेत. आणि तुम्ही जर म्हणताय कायदेशीर व्यवहार, तर आधार कार्ड, पॅन कार्ड या सगळ्या लिंक शासनाशी कनेक्टेड असतात. जे काही आर्थिक उलाढाली होतात त्या डिपार्टमेंटला बसल्या जागी करू शकतात. तुमचं असं म्हणणं आहे का ईडी किंवा इन्कम टॅक्स हे लोक 8-9 वर्ष कामच करत नव्हते, ज्यावेळी तुम्ही आरोप केले तेव्हा ते जागे झाले? समजा आपल्याकडे कोणीतरी पोलीस स्टेशनला तक्रार केली की माझी गळ्याची चेन चोरली गेली, पोलिसांनी धाड घातली आणि त्या चोरांकडे दुसरे 24 गोल्डन चेअर सापडले. मला खरं तर ऐकू दिसत नाही, त्याचा चेहरा दिसत नाही. तर ते 24 चेन सापडले तर ते मग चौकशी तर सगळीच होत असते ना. मी तुम्हाला कॉन्क्रीट शरद पवार आणि ठाकरे साहेबांच्या या भाषेचं उत्तर देतो आणि हे ते प्रश्न करत होतात. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोन्हीकडे 12 वेळा उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि अनिल देशमुख साहेब 12 वेळा गेले. हे सीबीआय सगळ्यांची चौकशी करते, म्हणजे अनिल देशमुखच्या सगळ्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करते. आणि याच्यात निगडीत तो कोर्ट हॅज मेड इट व्हेरी कॅटेगरी क्लिअर. ही चौकशी करताना तुम्हाला कुठलीही अनियमितता आढळली, एनिथिंग यू मस्ट इन्व्हेस्टिगेट. तर मला समजा आज येऊन कोणी सांगितलं, आज म्हणाले एक प्रतिनिधी मंडळ, तर मी त्याला हे सांगितलं, दादा काल का नव्हता आला? आणि मुंबई उच्च न्यायालयाने जून 2019 मध्ये आदेश दिला. 2012चा साखर कंपन्यांच्या घोटाळ्याचा चौकशीचा आदेश जून 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिला. आता न्यायालयात सांगणार 7 वर्ष काय तुम्ही झोपले होते, हे काय थोडं बरोबर? तर एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे तो दडवण्याचा प्रयत्न केला जातो का? शरद पवारांची संघटना आहे आणि पवार साहेब म्हणतात की जास्त ताणू नका. एकंदरीत कसं बघता या सगळ्या प्रकाराकडे? सगळे नौटंकी करतात. पवार साहेब, ठाकरे साहेब आणि काँग्रेस तिघांनी आपापल्या संघटनेला बोलून करार केला आणि पेढे वाटले आणि सांगितलं संप मिटला. पहिली बस तुटली, टीव्हीवर काय पेड न्यूज दाखवले.
आणि ती पहिली पद मी अजूनपर्यंत शोधतोय, मला सापडतच नाही आहे. म्हणून अशा प्रकारचे हे काय नाही नौटंकी करताय रितात. पवार साहेब आणि ठाकरे साहेब नौटंकी करतायत, इश्यू डायव्हर्ट करतात. यांचं मला सांगा, मुख्यमंत्री पक्ष अध्यक्ष आहे ना, एवढे त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात वॉरंट निघतात. अनिल देशमुख 6 महिने कसे काय लपून राहू शकतात? परमवीर सिंग कुठे आहेत? त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेला माहित नाही? एका जगाला, महाराष्ट्राच्या जगाला काही उल्लू समजतात का, मूर्ख समजतात? पण कारण की असं आहे की त्यांचा अर्ध मंत्रिमंडळ, आता हे तर मी पुराव्यासह बोलतो, अर्जुन खोतकरचं तर मी पुराव्यासह सांगितलं, मी आनंद नरसूडचं सांगितलं, तर काही आरोप केले अनिल परब. आता महाराष्ट्र सरकार आदित्य ठाकरे साहेबांचा पर्यावरण मंत्र्याने रायटिंग मध्ये नोटीस दिली. तर मुद्दा असा आहे, हे नौटंकी करतायत. मी आता शेवट विश्वास नागरे पाटील हे उद्धव ठाकरे अजित पवारची वसुली करतात. आपण सगळ्यांना एक जाता. सांगा. अरे सांगतो. विश्वास नागरे पाटील हे अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची वसुली करतात का महाराष्ट्रात? विश्वास नागरे पाटील हे उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची वसुली करतात का महाराष्ट्रात? देतो सर, सध्या तुमचा प्रश्नाचं उत्तर देतो, पण तिघांचा एकसाथ ऐकून घेऊ ना. सर सध्या बघा, अजितदादांनी जेव्हा भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर अजितदादांना क्लीन चिट देण्यात आली होती एका प्रकरणात. भविष्यात आता तुम्ही एवढे सगळे प्रकरण काढताय आणि अजितदादा भाजपमध्ये आले, देतो ना उत्तर. क्लीन चिट देणार का परत? देतो उत्तर. नाही ते तर सुद्धा शेवटचा झाला तर लास्ट. हा छोटा प्रश्न आहे. 2 मिनिटांपूर्वी आपण म्हणालात की घोटाळा 1 रुपयाचा असो का 100 कोटीचा असो, चौकशी होणं गरजेचं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अनेक घोटाळे, अगदी कालचा घोटाळा समोर आणला विरोधकांनी, कुत्र्याच्या नसबंदीमध्ये भाजपच्या सरचिटणीसाचं नाव असल्याचं स्पष्टपणे म्हणतात. या सगळ्या घोटाळ्याकडे, लाच प्रकरणाकडे तुमचं समर्थन आहे? किरीट सोमय्याने जर चोरी, लबाडी, भ्रष्टाचार केला असेल, किरीट सोमय्या उदाहरण, तर त्याची पण चौकशी ठाकरे सरकारने करावी. घोटाळा केला चौकशी करा, परंतु नौटंकीसाठी, इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी संजय राऊतनी काय केलं? मला दिवशाळा म्हणतात, त्यांनी काय केलं? किरीट सोमय्याला पत्र दिलं, कौतुक कोणी मी केलं का? संजय राऊतचा पहिला पॅराग्राफ वाचा, तुम्ही आदर्श आहात. तर डॉक्युमेंट एक पण प्रूफ नाही. 1 वर्ष त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं ना, शोधा शोधा शोधा. म्हणजे मी हे आता आरोप करणार नाही की उद्धव ठाकरेंनी सेटल केलं का? संजय राऊतनी हे भाजप संबंधात बोलले असते, तुम्ही तक्रार केली, तुमच्याकडे पुरावे आहेत, मग ऍक्शन का घेतली नाही? सेटिंग केलं का? आम्ही परत एक सांगतो, किरीट सोमय्या आणि पण नारायण राणेचं नाव देऊन प्रत्येक वेळी प्रश्न विचारला जातो. बाबा, नारायण राणेंनी समुद्र किनाऱ्यावर बंगला बांधला, तर किरीट सोमय्यांना तो दिसत नाही का? माझा रिसोर्ट का दिसतो? हे अनिल देशमुखचं वाक्य आहे. आता अनिल देशमुखचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अनिल देशमुखचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्या दोघांनी डिक्लेअर केलं अनिल परबचा बंगलो पाडला पाहिजे. त्यांनी सांगितलं मिलिंद नार्वेकरचा बंगलो अनधिकृत आहे. पण नारायण राणेचा बंगलो अनधिकृत का घोषित करत नाही? करा ना चौकशी. मी जे किरीट सोमय्या बोलतो, एक पण प्रेस कॉन्फरन्स, एक पण गोष्टी, फक्त पुरावे नाही, ते पुरावे मी एजन्सीकडे सबमिट करतो, न्यायालयीन व्यवस्थेकडे सबमिट तक्रार करतो. म्हणून हे द्या. शेवटचं, विश्वास नागरे पाटील यांची पत्नी रुपाली विश्वास नागरे पाटील आणि ठाकरे साखर कारखाना, जालना साखर कारखाना चालवण्याच्या दृष्टीने टेंडर नोटीस झाली. चरण देतो साखर कारखाना म्हणून चालतोय ना तो, ते विकत घेण्याचं टापरियाने लिहिलंय का? त्यांनी स्टेटमेंट मध्ये लिहिलंय. हे आम्हाला अर्जुन खोतकरने सांगितलं की तुम्ही हे करा.
आणि ते विकत घेण्याचे पैसे त्यांनी उशिरा दिले म्हणून पेमेंट 9 महिने आम्ही उशिरा केलं, हे त्यांनी दिलंय, मी नाही. मग हे बेनामी कारोबार झाला की नाही? आणि त्या बेनामी कारोबार आणखी पुढे पुढे गेला आणि त्यात विश्वास नागरे पाटीलच्या पत्नीचं नाव आलं. तर मी प्रश्न विचारलाय, आरोप माझा अर्जुन खोतकरवर आहे आणि माहिती मी मागितली की बाबा हे जर स्टेटमेंट केली तुम्ही आता हातात आला तर मुंबई पोलीस कमिशनरकडे सबमिट झालेलं आहे, तर त्या स्टेटमेंटची चौकशी काय केली तुम्ही क्लोजर रिपोर्ट का फाईल केला? हे डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे, ते मुंबई पोलीसचा फाईलीत आहे. तुम्ही का अर्जुन खोतकरनी बेनामी साखर कारखाना घेतला, कारवाई का केली नाही? हा माझा धन्यवाद. सर, शेवटचं उत्तर नाही दिलं. अजितदादांना मागे हा. ज्यावेळेस सोबत आले- हा, एक त्याला जोडलं जे. अरे दादा, एका प्रकरणामध्ये त्यांचं नाव आले. आता त्यांचा प्रश्न असा होता की ठाकरे सरकारचे वसुली नागरे पाटील करतात, स्पेसिफिक होतं. म्हणजे एका प्रकरणामध्ये त्यांचं नाव आले. आता त्यांचं उत्तर हे बघ, जो प्रश्न त्यांनी ज्यांना विचारायचं विचारा, मी व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. आय डू नॉट वॉन्ट टू डायव्हर्ट एनी इश्यू. एक मिनिट, आता प्रश्न नाही, प्रश्न जे मी मांडलाय त्याला संबंधित मी विश्वास नागरे पाटील बद्दल जे बोललो ते त्याचा ते संबंधित. आता कळायचं तू कोणाची हत्या केली होती, आता कोणी प्रश्न विचारला मी कसं उत्तर देणार? तसंच झालं ना. मी आरोप काय केलाय, मी काय सांगितलं, मी जे इरेग्युलरिटी दाखवली, इरेग्युलरिटी माझा आरोप नाही आहे, माझी तक्रार अर्जुन खोतकर संबंधात, पण ते तपासताना हे सगळं मिळालं आणि मिळाल्यानंतर क्लोजर रिपोर्ट कसं फाईल केला. तर मी प्रश्न त्यांना विचारतो, नागरे पाटीलला नाही, उद्धव ठाकरेंना. हाऊ वन जॉईंट कमिशनर कॅन फाईल अ क्लोजर रिपोर्ट ऑन अदर जॉईंट पोलीस कमिशनर. आणि तिसरी गोष्ट, कोणी कोणाला क्लीन चिट दिलेली नाही. जनरल डेथवरचं इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहेत आणि जून 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसनी ऑर्डर साईन केलं होतं की आज न्यायालयाचा आदेश आहे म्हणून इकॉनॉमिक ऑफेन्सने इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं होतं, यांनी आल्यावर बंद केलं. तिसरी गोष्ट, तो प्रश्न पहिला झाला होता की भ्रष्टाचार घोटाळा महाराष्ट्रातील जनतेला लुटणं, त्याच्यामुळे त्यांचे मृत्यू होणं, मग एसटी कामगारांचा होतो की कोविड परिवारात, याची इन्व्हेस्टिगेशन आणि कारवाई व्हायला हवी. धन्यवाद.